याच्यामध्ये प्रामुख्याने तो परिणाम आपल्या सूर्यकुलातले जे नवग्रह आहेत ते धरलेले असतात आणि मग नंतर नक्षत्र आणि राशी धरलेले असतात. आता जे नवग्रह तुम्ही म्हणता, या नवग्रहांच्या पैकी स्थिती अशी आहे, की एक तर सूर्य हा ग्रह नाही, तो तारा आहे. चंद्र हा ग्रह नाही, तो पृथ्वीचा उपग्रह आहे. राहू आणि केतू जे दाऊद गँगमधनं भरती केल्यासारखे खतरनाक ग्रह आहेत, ते प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात नाहीत. ते छेदनकक्षा किंवा संपातबिंदू आहेत. म्हणजे 9 पैकी 4 गोष्टी जर ग्रह म्हणून अस्तित्वातच नसतील, तर मग 9 पैकी 4 म्हणजे 44% शास्त्राचा निकाल या ठिकाणीच लागतो. आणि याचंही उत्तर ज्योतिषाने द्यायला पाहिजे, की जर तुम्ही चंद्र या उपग्रहाला धरलेलं आहे, तर गुरुला आत्तापर्यंत 45 उपग्रह सापडलेले आहेत. मग त्या गुरुच्या उपग्रहांना तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये स्थान का देत नाही? त्यामुळे वस्तुस्थितीमध्ये नवग्रहांच्यावर माणसाचं जीवन अवलंबून असतं, याला काहीही आधार नाही. मी अनेकदा अनेक ठिकाणी असं विचारतो, की पृथ्वीवरील माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात प्रभावी ग्रह कोणता? आणि याचं उत्तर बहुधा सगळीकडे शनी असं येतं, क्वचित काही ठिकाणी मंगळ असं येतं. परत परत हाच प्रश्न विचारला तरी देखील उत्तर असंच येतं. पृथ्वीवरच्या माणसाच्या दृष्टीनं सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात प्रभावी ग्रह आहे पृथ्वीच. पृथ्वी हा ग्रह आहे ना आपल्या नवग्रहामधला, आणि तुमचं आणि माझं सगळं जीवन हे त्या पृथ्वीवर ठरत असतं. शनीवर प्लॉटचा दर काय चाललाय, शनीवर पर्यावरणाची स्थिती काय आहे, शनीवर प्यायला पाणी मिळतं का नाही, याच्याशी तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे. तुमचं आणि माझं सगळं जीवन ज्या पृथ्वीवर ठरतं, त्या पृथ्वीचा उल्लेख देखील तुमच्या कुंडलीत का नाही? मग ते असं म्हणतात, की तो उल्लेख नाही, कारण पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे. आता पृथ्वी नवग्रहाच्या केंद्रस्थानी आहे असं म्हणणं, म्हणजे गॅलिलिओपासून किंवा कोपर्निकसपासून जयंत नारळीकरपर्यंत सगळ्या शास्त्रज्ञांना एका फटक्यात मोडीत काढणं आहे नंबर 2चा मुद्दा. परंतु अधिक खोलात जाऊन जर तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल, की तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा परिणाम बघायचा असतो, त्यावेळी तो कसा तपासला जातो?